नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठवाड्यामध्ये आलेल्या पुरासंदर्भातली। मराठवाड्यामध्ये सध्या पुराचा वेढा पडलाय। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा आता सध्या ओल्या दुष्काळानं ओला चिंब झालाय। आणि दुसरीकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचण्यामध्ये मात्र दंग आहेत। या जिल्हाधिकाऱ्यांनी लाच विकून खाल्ली का असा सवाल आता या निमित्तानं संतप्त सवाल उपस्थित होतोय। तर दुसरी बातमी आहे सनातन संदर्भातली। सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही असा निर्वाळा न्यायालयानं दिलाय। सनातनवर बंदी घालण्यासाठी सुद्धा न्यायालयानं नकार दिलाय। त्यामुळे आता सनातन संस्थेवरील किटाळ दूर झालाय। याचिकेची सुनावणी घेण्यास कोणताही आधार नाही। तुम्ही याचिका मागे घेता की आम्ही ती फेटाळून लावू अशा कठोर शब्दात आता मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर याचिकाकर्त्यांनी आपली बिनशर्त याचिका मागे घेतली आहे। तर तिसरी बातमी आहे MiG-21च्या निवृत्तीची। जवळपास 60 वर्षांहून अधिक काळ भारतीय आकाशात धैर्य आणि शौर्याची अमिट छाप सोडणारं MiG-21 अखेर आज सेवेतून निवृत्त होत आहे। आकाशाचा अथक पहारेकरी आणि लिजंड म्हणून ओळखला जाणारा भारतीय वायुदलाचा योद्धा, अनेक वैमानिकांचा प्रेरणास्त्रोत असा हा राहिलेला युद्धजन्य परिस्थितीमध्ये आकाशाच्या प्रत्येक कोपऱ्यात दिला गेलेला पहारा हा केवळ सैनिक कर्तव्यच नव्हे तर MiG-21च्या देशभक्तीची सुद्धा गाथा होती। आज MiG-21ची सुद्धा निवृत्त होतंय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या जड अंतःकरणानं त्याला सुद्धा निरोप दिला जातोय। या आतापर्यंतच्या 3 बातम्या आहेत। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या म्हणजे मराठवाड्यातून, दुसरी बातमी आहे सनातन संदर्भातली आणि तिसरी बातमी अर्थात MiG-21च्या निवृत्तीची। मराठवाड्यामध्ये एकीकडे शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे जिल्हाधिकारी मनसोक्तपणे नाचण्यामध्ये दंग असतायत आणि लाज विकून खाल्ली आहे का जिल्हाधिकाऱ्यांनी असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारतात। शेताच्या बांधावर जाऊन आता सध्या शेतकऱ्याला मदतीची गरज असताना जिल्हाधिकारी मात्र या नाचगाण्यामध्ये दंगून गेल्याचं चित्र। तर दुसरी बातमी अशी आहे की ती सनातन संदर्भातली। सनातनवरचा आता किटाळ दूर झालाय। सनातन बंदीची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे। सनातन ही कुठलीही दहशतवादी संघटना नसल्याचा निर्वाळा सुद्धा कोर्टानं दिलेला आहे। आणि तिसरी बातमी आहे MiG-21च्या निवृत्तीची। आज MiG-21 लढाऊ विमान आता भारतीय सैन्य दलातून आता निवृत्त होत आहे। पहिली बातमी ती आहे ती म्हणजे अर्थातच मराठवाड्यामध्ये आलेल्या पुरासंदर्भातली। या एकीकडे मराठवाड्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना, शेतकरी संकटात सापडलेला असताना मराठवाड्यातले जिल्हाधिकारी मात्र नाचण्यामध्ये दंगून गेलेले आहेत। तर दुसरी बातमी आहे सनातन बंदी संदर्भातली। सनातन बंदीची याचिका कोर्टानं फेटाळली आहे। तर तिसरी बातमी MiG-21 संदर्भातली आहे। MiG-21 अखेर आता सैन्य दलातून निवृत्त होत आहे। आणि या संदर्भातली मराठवाड्यातली आपण बातमी पाहणार आहोत। मराठवाड्यातल्या पुरासंदर्भातली ही बातमी आहे। मराठवाड्यामध्ये सध्या पुराचा वेढा पडलाय। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलचिंब झाल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचण्यामध्ये दंग आहेत। या जिल्हाधिकाऱ्यांनी लाज विकून खाल्ली आहे का असा सवाल आता संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे आणि राम कुलकर्णी भाजपचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या सर्वप्रथम रामजी तुमच्याकडे येतोय। एकीकडे मराठवाड्यातला शेतकरी संकटात सापडलाय। त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून नेलेला आहे पावसानं। तो अजून मदतीच्या प्रतीक्षेत आहे, अजून संकट गेलेलं नाहीये। आणि अशात आता जिल्हाधिकाऱ्यांचा नवा प्रताप समोर येतोय। ते नाचण्यामध्ये दंगून गेलेत म्हणजे नेमका आनंद होतोय कसला जिल्हाधिकाऱ्यांना? सिद्धेशजी, एक गोष्ट खरी आहे की आता ज्या मराठवाड्याला दुष्काळ मराठवाडा तर आता ओला मराठवाडा असं म्हणण्याची वेळ आहे। बर, संकट भयानक आहे। आज आमचा शेतकरी त्याच्या संसाराचा पूर्णतः चिखल झालेला आहे, नेस्तनाबूत झालेला आहे आणि प्रत्येकाने आता संवेदनशील वागण्याची गरज आहे। प्रशासनाचे अधिकारी अशा प्रकारे शेतकरी एवढा संकटात असताना, सर्वसामान्य जनता एवढ्या भयानक संकट असताना अशा प्रकारे जर कलेक्टर बेजबाबदारपणे वागत असतील, स्वतःच्या चंगळवादात बुडत असतील आणि शेतकऱ्यांच्या दुःखाविषयी त्यांना काही गरज नसेल, तर मला असं वाटतं की प्रशासन म्हणून आणि सरकार म्हणून त्यांच्यावर, कलेक्टरवर निश्चित कारवाई केली पाहिजे आणि सरकार सुद्धा त्यांच्यावर कारवाई करेल हे निश्चितच आहे।
पण रामजी, जर आपण एकीकडे बघितलं असेल तर शेतकरी अजून संकटात आहे, शेतकऱ्याचे अश्रू सुद्धा अजून ओले आहेत. अशा पद्धतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं हे कृत्य आता समोर येत आहे. मात्र आम्ही काही वेळापूर्वी आम्ही ओमराजेंशी सुद्धा बातचीत केली या संदर्भामध्ये. ओमराजेंचं म्हणणंही तेच होतं, हे या कृतीचं समर्थन नाहीच आहे, असंवैधानिक हे कृत्य आहे. मात्र या सगळ्यामध्ये हेच जिल्हाधिकारी पहिल्या दिवशी जेव्हा पूर आला तेव्हा शेताच्या बांधावरती होते. मग फक्त पहिल्या दिवशी जाऊन काम संपलं आणि नंतर मग पुन्हा आपले जैसे पाडे 55 मागचे पाडे 55 असल्यासारखं पुन्हा एकदा एखाद्या कार्यक्रमात जायचं, हजेरी लावायची, उपस्थिती लावायची आणि तिथे त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं आणि आपण आपला आनंद साजरा करायचा. हे कुठेतरी न पटण्यासारखे रामजी. नाही, हे सिद्धेची हे खरंय की प्रशासनाचे जिल्हाधिकारी म्हणजे त्या जिल्ह्याचं मायबाप असतो. हम्म, सर्वांच्या नजरा त्यांच्या भूमीकडे असतात. हम्म, आणि एक दिवस यायचं हे एक दिवसाचं संकट नाही. मागच्या 8 दिवसापासून मराठवाडा पूर्णतः पाण्यात आहे. हम्म. आणि अशा वेळी जर जिल्हाधिकारी अशी नाचगाण्यामध्ये गुंग असतील तर त्याचं समर्थन भारतीय जनता पार्टी मुळीच करत नाही. यापेक्षा मला स्वतःच म्हणणं आहे की अशा असंवेदनशील प्रशासकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि सरकार त्याची गंभीर दखल घेईल. खरंय रामजी. मात्र या संदर्भामध्ये काही वेळापूर्वी ओमराजेंनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूयात. मी ह्याच्या बाबतीत अगदी जिल्हाधिकारी जे जे समजा त्या सांस्कृतिक महोत्सवात जे गेले आणि तिथं जे काही घडलंय, मला वाटतं ते 100% चुकीचं आहे आणि ते व्हायलाच नाही पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की तो सांस्कृतिक महोत्सव तुम्ही त्या ठिकाणी तातडीनं रद्द करून त्याच्यासाठी जी काही रक्कम त्या ठिकाणी खर्ची घालणार आहे ती तुम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पण एक गोष्ट मला तुम्हाला त्यांच्या बाबतीतली सांगायची की ज्या दिवशी पहिल्या दिवशी पूर आला होता त्या दिवशी पहाटे 4 वाजता फोन उचलून त्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी मदत करणारे हेच जिल्हाधिकारी होते. ठीक आहे, ही आजची गोष्ट मात्र त्यांची निश्चितपणे चुकलेली आहे. माझं त्यांच्याकडे एवढंच विनंती असणार आहे की आपण संवेदनशील नजरेनं त्या शेतकऱ्याच्या जागी जाऊन आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि तसा विचार केला तरच त्या शेतकऱ्याला आधार त्या ठिकाणी मिळणार आहे. पण आपण असंवेदनहीनतेनं जर त्या ठिकाणी बघितलं तर ते मात्र निश्चितपणे चुकीचं होणार आहे. आपण जर पाहिलं असेल रामजी, तर आता ओमराजेंनी एक प्रतिक्रिया दिलेली होती. ओमराजे सुद्धा त्यांच्या कामाची सुद्धा दखल आपण घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून या शेतकऱ्यांना वाचवलेलं आहे. शेतकऱ्यांना बुडण्यापासून त्यांनी वाचवलेलं आहे. मात्र अशामध्ये सुद्धा काही अंशी प्रमाणामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू लावून धरलेली आहे. त्यांनी निषेध केलाय, पण त्यांनी पूर्णपणे ते चुकलेले आहेत असंही म्हटलेलं नाहीये, कारण त्यांनी त्या कार्यक्रमाला सुद्धा विरोध केलेला आहे. मात्र प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतोय की जर मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली असताना अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय, कुठेतरी याच्यावरती चाप बसणं गरजेचं आहे असं नाही वाटत आपल्याला? सिद्धेची हे खरं आहे की आता सध्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या असो, सत्ताधारी असो, सर्व लोकप्रतिनिधी सरकार यांच्या समोर एकच प्रश्न आहे आणि एकच आहे की आमचा शेतकरी संकटात आहे, सर्वसामान्य जनता संकटात आहे. पाऊस थांबायला तयार नाही. अजूनही मराठवाड्यातले सारे जिल्हे, संपूर्ण जिल्ह्यात पाऊस आहे. आज सकाळपासून पाऊस चालू झालाय सिद्धेची. आता पाऊस झालाय, अंगावर शहारे येतील, काटा येतील. आता घरात बसू वाटत नाही. घरात बसलं तर वाटतं पाण्याचा वेढा येईल का, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून संवेदनशीलता ही खऱ्या अर्थाने ओमराजे म्हटल्याप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कलेक्टर सारख्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निश्चितच पाळायला हवी. आता तो प्रोग्राम सांस्कृतिक जरी असला तरी तो प्रोग्राम घ्यायचा का नाही, कारण ती परिस्थिती त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात होती. पण नाचगाणे करणं किंवा चंगळवादी लक्षण म्हणणं हे खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे, योग्य नाही. जसं की काल आता आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, नवनाथजी बन यांनी, की संजय राऊत काल दौऱ्यावर आले आणि बदाम काजू खात गाडीत बसले. मला वाटतं अशी चेष्टा पण करायला नाही पाहिजे. ही शेतकऱ्याची चेष्टा करण्याची वेळही नाही आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या कृतीचं मी पण समर्थन करत नाही. आता फक्त ओमराजेंची कृती जी काल सगळ्या महाराष्ट्रानं देशानं पाहिली, असे लोकप्रतिनिधी पाहिजेतच. आमची जनता पाण्यात आहे तर लोकप्रतिनिधी पाण्याच्या बाहेर नाही. ओमराजेंचं कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी देखील केलेलं आहे आणि म्हणून तशाच कृतीची, तशाच भूमिकेची लोकप्रतिनिधी असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा सत्ताधारी असोत,
मंत्री असोत अशा प्रकारची कृती करण्याची गरज आहे. खरंय, नक्कीच रामजी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भामध्ये बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. हे पहा, राज्यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. विशेष करून मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, नागपूर असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इतका शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 47% खरीप हंगामामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे एकूण महाराष्ट्राचं आपण जर पाहिलं, इतक्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या वर्षी 146 लाख हेक्टर पेरणी झाली. त्यातील अतिवृष्टीमुळे किंवा महापुरामुळे 68% पिकांचं नुकसान झालेलं आहे. तेव्हा शेतकऱ्यांसाठी या सरकारने तातडीने उपाययोजना करायला पाहिजे. सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. काही सत्ताधारी, काही पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, एक दिवसाला दौरा, काही तासाचा दौरा केला हो. आणि लगेच मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये यांचं काय आहे? महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, महापूर आलेले आहेत, पशुधन वाहून गेलेले आहेत, जनावरांचे गोठे वाहून गेलेले आहेत, तिथे अनेक नागरिकांचे प्राण गमावे लागलेत. अशा वेळेला शिवारामध्ये बांधावर जाऊन तिथे बसून हे सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत, परंतु सोडवून दिसत नाही. त्याचबरोबर राहिला जिल्हाधिकाऱ्यांचा, धाराशिव या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि असं ते नाच डान्स करतात, हे देखील अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रासारख्या संवेदनशील राज्यामध्ये अशी घटना घडते म्हणजे याचा अर्थ असा होतो की सत्ताधाऱ्यांचे अधिकारी कशा पद्धतीने काम करतात. म्हणजे सत्ताधारी तिथे संवेदनशील नाही तर ते अधिकारी कसे संवेदनशील राहणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे खरं, पण अमोलजी, यामध्ये आता यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. आपल्या पक्षाकडनं आपली काय भूमिका आहे, अगदी थोडक्यात? मी त्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्यापेक्षा आमच्या शेतकरी बांधवांना तातडीची मदत मिळाली पाहिजे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेला पाहिजे. केंद्र सरकारने देखील याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला 1 एकर मागे 50,000 रुपयाची त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे. म्हणजे एकतरी 1.5-1.25 लाख रुपये जरी मिळाले तरी शेतकऱ्याला दिलासा मिळू शकतो. कारण हे जे नुकसान झालेले प्रचंड पुढील 7-8 वर्षाचं किंवा 4-5 वर्षापर्यंत जमिनीची धूप झालेली आहे. त्यामुळे पिकं घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केली पाहिजे. नक्कीच अमोलजी, आता लवकरात लवकर राज्य सरकारनं या संदर्भामध्ये पावलं उचलणं हे गरजेचे आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्या संदर्भामध्ये.